तर आज सकाळ सकाळ दिवस उगवतोच कुठं नाही, तर आम्ही सगळे चाललो होतो मामाच्या गावाला. कारण मामा मामी कालच मुंबईवरून आपल्या घरी आले होते आणि आजी पण आपल्या इथंच होती. मग यांना सगळ्यांना घेऊन काका आणि मी रांद्याला चाललो होतो. पण मामाच्या गावाला जाता असताना रस्त्यात मध्ये मावशीचं पण गाव होतं. मग आम्ही रस्त्याच्या कडेलाच गाडी लावली आणि मावशीच्या घरी गेलो. आणि मावशीच्या घरचं वातावरण तर पहिल्यापासून तर एकच नंबर असतंय. मग इथं आल्यावर पहिल्यांदा नाश्ता केला आणि आजीच्या आणि मावशीच्या चांगल्याच गप्पा चालल्या होत्या. आणि आम्ही सगळी पार गाडीकडे चाललो होतो तर यांच्या गप्पा उरकानात. मग मावशीचा निरोप घेऊन आम्ही सगळी पुढच्या प्रवासाला निघालो. आणि मग खूप मोठा प्रवास करून आम्ही एकदाच मामाच्या घरी पोहोचलो. मग मामान ते सगळी गाडीतून उतरून इथं घरी आले आणि मी आलो मामाच्या गावाच्या काही जुन्या आठवणी तुम्हाला दाखवायला. आता वेळेनुसार इथं बरेच काही बदल झाले होते, पण जी बदलली नव्हती ती होती जागा. तर इथं असलेल्या गणपतीच्या ओट्याचं रूपांतर इथं स्वामींच्या मंदिरात झालो. मग इथं स्वामींचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आणि इथं येऊन बघितलं तर आगडी इथं गुळगुळीत फरशी चांगलाच घसरत होता. तर लहानपणी उन्हाळ्यात कवा मामाच्या गावाला आलो तर आईनं आम्ही